हॅलो, हाय सर्वांना, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही सर्वजण मजेत आहात ना? असायलाच हवेत. हा परवाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ क्लिप आहे दिवस मावळायची. कारण की आंधी तुफान आलं होतं, खूप वादळ वगैरे आलं होतं. त्यावेळेस मी शूट केलं नाही, कारण की मुलांना घेऊन मी घरात बसले होते दरवाजा लावून. थोड्या वेळानंतर मग दरवाजा उघडला, तरीही चालू होतं थोडंसं हलकं हलकं. आणि बघा पावसाचे थेंब कसे पडलेले आहेत, पाऊस पडत आहे. हे बघा आंब्याचं मोहर गळून गेलेलं आहे, काही कैऱ्या गळालेल्या आहेत, काही कैऱ्या आहेत झाडाला. एवढं जोराचं वादळ वारं सुटलं होतं की भरपूर उडून गेली होती कपडे वगैरे सर्व. आणि माझं खराट्याचं झाडू उडून गेलेलं आहे, माहिती नाही कुठे गेला, पण गेला तो. कुठं पडला काय माहिती वाऱ्याने. सगळं म्हणजे अस्ताव्यस्त झालं होतं सगळं. माती वगैरे सर्व साचली होती की गॅलरीमध्ये. परत झाडून वगैरे काढून मग नंतर हा व्हिडिओ शूट करत आहे. हा 4:30चा टायमिंगचा आहे हे वादळ सुटलेलं टायमिंग. पण असं वाटतं नाही का किती असं म्हणजे जास्त वेळ झालेला आहे, असं झालेलं होतं. पूर्ण असं आबाळ आल्यासारखं झालं होतं आणि पूर्ण आबाळ पण आला होता. इथे दुसऱ्या दिवशी मी सकाळी मेहंदी कालवत आहे केसाला लावण्यासाठी. इथे एका पातेल्यामध्ये चहाची पावडर आणि कॉफी उकळवून घेतलेली आहे. आता ती गाळून घेणार आहे चाळणीने आणि लोखंडाच्या कढईतच कालवणार आहे. चाळणी माझी तुटलेली आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. चहाची गाळणी तुटलेली आहे. दुसरी पण आहे स्टीलची चांगली, ती पण आहे. मी याच्यामध्ये आवळा, रिटा, शिकाकाई पावडर नाही मिक्स करत आहे, कारण की ती माझ्याकडे नव्हती. कॉफी आणि चायपत्ती आहे तेवढं मिक्स करून तेवढं मेहंदी कालवून ठेवणार आहे. आणि संध्याकाळी झोपताना लावून घेऊन कॅरीबॅगवरून अडकून झोपणार आहे, कारण की दिवसभर मला वेळ नसतो, वेळ भेटत नाही आहे. त्याच्यामुळे मग म्हणलं झोपताना लावता येईल म्हणून सकाळीच काढून ठेवलेली आहे मेहंदी. अर्धी थोडी लावली होती पहिलं आणि अर्धी शिल्लक होती, म्हणलं वाटोळं होण्यापेक्षा ती लावून घ्यावी केसाला. आणि नॅचरल मेहंदी कधीही चांगली असते केसासाठी. नॅचरल ही ना मेहंदी आहे ही. आणि याच्यामध्ये अमोनिया वगैरे काही नाही आहे, अमोनिया फ्री मेहंदी आहे ही. अमोनिया वगैरे असले की त्याने जास्त केस पांढरे होतात. अमोनिया फ्रीच कोणतीही मेहंदी यूज करायची, त्याच्यामुळे केस पांढरे होत नाहीत लवकर. हे पहा सगळी मेहंदी काढून घेतलेली आहे आता कढाईमध्ये. आता थोडंसं हाताने व्यवस्थित काढून घेते. माझ्याकडे ग्लोव्स वगैरे नाही आहेत घालायला. आणि मध्ये मध्ये शिवांश म्हणजे स्वामीच मध्ये मध्ये हाताने मेहंदी काढतोय कढईतनं बाहेर. त्याला काहीतरी वेगळी मजाच येते नाही का खेळायला, म्हणून तो असा हात घालत होता मध्ये मध्ये. त्याचा हात मी बाजूला काढत होते. मेहंदी काढून झालेली आहे, होत आहे माझी. हे पहा थोडी जवळपास झालेली आहे मेहंदी काढून. एवढी मेहंदी माझ्या केसाला भरपूर झाली. केस खूप गळालेले आहेत डिलिव्हरीनंतर माझे. आणि आता नवीन उगवले आहेत, थोडे थोडे छोटे छोटे आहेत, पण भरपूर बेबी हेअर्स आहेत ते. चला तर माझी मेहंदी काढून झालेली आहे. आता ती मी ते एका साईडला कोपऱ्यामध्ये ठेवून देणार आहे, कारण की मुलं सारखं इकडून तिकडून जाऊन हात घालते त्याच्यामुळं मग वर उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवून देईन त्याला. झालेली आहे मेहंदी काढून. थोडंसं वर पाण्याचा शिंतोडा मारते आणि बाकीचं ठेवून देते. बघा जमिनीवर किती सांडलेली आहे मेहंदी, ते बघा चालूच आहे काम स्वामीचं उचलायचं. बघा ते हात माझी बघू शकतात किती रंगलेली आहे हाताला लगेच, फक्त कालूस सरकाच किती रंगलेली आहे. आणि मध्ये मध्ये स्वामीचा हात दिसला का तुम्हाला? स्वामीचा हात कसा करतोय मध्ये 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 मध्ये. मी त्याचा हात काढत होते तरी तो घालत होता हात. इथं मी मेहंदी वगैरे सर्व काढून ठेवले व घरातले सर्व कामं आवरून घेतली. पाणी आल्यामुळं किचन कट्टा वगैरे, गॅस शेगडी वगैरे सर्व धुवून पुसून घासून घेतली होती. घर वगैरे आवरून घेतलं होतं, पुसून वगैरे घेतलं होतं. आंघोळ्या का झाल्या होत्या सर्व लहान मुलांचे. त्याच्यानंतर आम्ही चप्पल आणायला गेलो होतो, लहान मुलांना 2 चपल्या आणल्या. आणि त्याच्यानंतर मग चप्पल आणल्यानंतर तिथून खाऊन पिऊन घेतलो आणि थोडा वेळ रेस्ट आराम केला. आणि नंतर मग आम्ही वर छतवर गेलो होतो त्याच्या टेरेसवर. तिथे बघा किती छान वातावरण आहे. 4 वाजले, 4:30 वाजता किती छान असं वातावरण होतं. म्हणलं मुलांना वर छतवर घेऊन जावं, थोडंसं तेवढाच टाईमपास होईल त्यांचा, म्हणून आम्ही त्यांना वर छतवर नेलं होतं.
छतवर बघा त्यांची मस्ती वगैरे चालू आहे, पण मी ती मस्ती वगैरे ते शूट नाही केलं, पण मी तुम्हाला ते आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडाफार. आणि तिकडे थोडं खूप छान असं वातावरण पण होतं ढगाळ, त्याच्यामुळे ते ढगाचं वातावरण वगैरे सर्व कॅप्चर केलेलं आहे. साडेचार 5 वाजल्याचं टायमिंग असेल तेव्हा हे शूट केलेलं आहे. किती छान वातावरण आहे पहा. समोर तिथं ड्रीम मार्ट आहे मॉल. हे चौकातलं चौक फार जवळ आहे आमच्या घरापासून, अगदी 1 ते 2 मिनिटाच्या अंतरावर. हा स्वामीचा मामा आलेला आहे. 2-3 दिवस झालेला आहे. इथं वर ट्युशन घेतात टेरेसवर. हे पहा माझी मुलं चिऊ आणि स्वामी कसे खेळत आहेत. ती चिवही ओढत होते. त्यांना नवीन चप्पल आणली, ती नवीन चप्पल घालतात. चिवने तर एकच चप्पल घातली आणि एक टाकली कुठे काढून, कारण की त्यांना या चपलीची सवय नाही आहे, त्यांना सँडलची सवय आहे. ते सारखं तिकडं जात होते, ते क्लास शिकवत होते तिथे, त्यामुळे मग त्यांना मी थोडा वेळ शूट केलं, थोडं वरचं वातावरण वगैरे. नंतर मग मी त्यांना घेऊन मॉलच्या इकडे गेले, गार्डनला घेऊन खेळायला. हे पहा वरचं आकाश बघा किती छान दिसत आहे, निळं आकाश, ढग आलेले, खूप सुंदर असं वातावरण होतं. नंतर तुम्हाला मी बॅक साईड पण दाखवण्याचे प्रयत्न केलेला आहे, आमच्या बॅक साईडला, घराच्या बॅक साईडला. हे पहा मागे कंपन्या आहेत, भरपूर कंपन्या आहेत इथे. आम्ही जिथे राहतो तिथे भरपूर कंपन्या आहेत. हे बघा कंपन्या आहेत, कंपन्यांचं आणि बांधकाम पण चालू आहे भरपूर ठिकाणी, असं कन्स्ट्रक्शनचं वगैरे. मी आले होते ते जवळपास 2013-14ला. इथे काही नव्हतं, सगळी मोकळी जागा होती, अख्खी मोकळी जागा होती. आता बघा किती झालेलं आहे, किती भरगच्च झालेलं आहे इथे सर्व. म्हणजे लोकांनी जागा विकत घेऊन टाकलेल्या होत्या फक्त, पण बांधकाम वगैरे असं काही नव्हतं झालेलं. एवढा एरिया डेव्हलप झालेला नव्हता, पण आता किती डेव्हलप झालेला आहे पहा. तो पहा नरेश्वरचा डोंगर तुम्हाला मी दाखवत आहे. नरेश्वरचा डोंगर आहे तो. आता इथून घेऊन जाणार आहे मुलांना आणि गार्डनला घेऊन जाणार आहे. गार्डनला खेळवून आणणार आहे थोडा वेळ, म्हणजे तेवढाच त्यांना चेंज होईल. तिथून आल्यानंतर बघा काय झालं, स्वामी आणि चिऊ मला काहीच करू देत नव्हतं, तर स्वामीच्या मामाने बघा पीठ मळलेलं आहे. पीठ मळतोय बिचारा, त्याला आलं तरी सुख नाही आणि गेलं तरी सुख नाही. तिथे गेलं की काम करावं लागतं, कामावर जावं लागतं. इथं आलं की बहिणीची कामं करावी लागतात बिचाऱ्या भाच्यांसाठी. पीठ मळतोय, त्याला म्हणलं थोडंसं पीठ मळून ठेव, मी करते चपात्या वगैरे, भाजी वगैरे. व्हिडिओ थोडा जरी देखील आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा आणि चांगले कमेंट लिहत जा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. गुड बाय.